तर एवढं सांगणं की आता अशा गोष्टी जे घडल्यात इथून पुढे कधी अशा गोष्टी होऊ नये, कारण ह्या गोष्टी आता इथून पुढे ऊस येतं, सगळ्या गोष्टी येतात. असं जर पुढे गोष्टी अशा झाल्या तर पुन्हा शेतकऱ्यांना काय करायचं? आज 1 लाख रुपयाचं घेवडाचं नुकसान केलंय, असं पुढे जर झालंय तर ऊस येतं, सगळ्या गोष्टी येतात. पुन्हा नुकसान जर झालं तर पुन्हा आम्ही शेतकरी काय करू शकतात? शेतकऱ्याला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही आता पुन्हा. काय सरकारकडे आपण आलेलो परळी तालुक्यातील खामगाव शिवारामध्ये या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एका शेतकऱ्याचा राजमा जो घेवडा जो आहे तो या ठिकाणी ढीग घातलेला होता, शेतातून पीक उत्पन्न काढलेलं होतं आणि त्या ठिकाणी पाहायला गेलं तर कुणीतरी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी तो त्या पिकाचा जो ढीग आहे तो जाळून फुकून दिल्याचं घटना समोर आली. एकंदरीत आपल्यासोबत या ठिकाणचे शेतकरी काय नेमका प्रकार घडला आणि किती उत्पन्न झालं असतं, एकंदरीत काय पंचनामा केलाय, काय एकंदरीत 1.5 एकर घेवडा होता. कमीत कमी 60-70 हजार झाला असता. आणि आता रात्री 10 वाजता फुकून दिला अज्ञानी व्यक्तीने. आम्हाला काय माहित नाही, तर कीर्तन चालू होतं, आम्ही कीर्तनात बसलेलो होतो. आम्ही येऊन बघू तर ढीग फुकून दिला समजा. काय कुणाची नवीन हालचाल अज्ञात व्यक्तीची असं काही संशयास्पद? नाही कुणाचीच नाही. काही या ठिकाणी कुणी महसूलचे पोलीस आले होते का? हो आलते. आपले ते साहेब आलते, तलाठी साहेब, पोलीस स्टेशन बीट अंमलदार साहेब आलते. त्यांनी पंचनामा केलाय. या आधी कधी अशी घटना घडली होती? नाही, कधीच नाही तर घडली. एकंदरीत किती नुकसान झालं? किती हजारापर्यंत किंवा 1 लाखापर्यंत असते? 1 लाखापासून नुकसान झालेलं. किती एकर मध्ये? 1.5 एकर मध्ये. आपल्यासोबत दुर्वा बडे सुद्धा आहेत. काय एकंदरीत पाहायला गेलं तर किती एकर मधलं नुकसान आहे? या आधी अशी कधी घटना घडली होती का? तलाठी आले किंवा पोलीस आले, काय सांगण्यात आलं, त्यांच्याकडून काय पंचनामा केला? त्यांनी आता पंचनामा करून गेले. 1.5 एकरचे नुकसान आहे, म्हणजे 70-80 हजार रुपयाचा झाला असता घेवडा. 70-80. काय नेमकी घटना कशी घडली? रात्री पाहायला गेलं तर ज्यावेळेस तो ढिगा जाळ्याचा एक व्हिडिओ समोर आला, त्याच्यामध्ये कीर्तनाचा सुद्धा आवाज येतोय. काय नेमकी घटना? वर कीर्तन चालू होतं. कीर्तनाच्या टायमाला 10 वाजता खाली फेटलेलं होतं आणि वरून पळत आला तेवढं जळून गेलेलं होतं. किती नुकसान झालं त्यावेळेस? मग विजवायला कोण कोण होता? काय 5-7-8 जण होतो आम्ही. बाकी थोडा काढला, बाकीचा जळून गेला. मग पोलीस आले, तलाठी आले, त्यांना काय पंचनामा केला? त्यांनी आता पंचनामा करून गेले. ते पंचनामा करून गेले. काय मागणी असणार आहे शासनाकडे, सरकारकडे? शासनाकडे मागणी 1-1.5 लाख रुपयाची मागणी आहे आमची. नुकसान भरपाई नुकसान भरपाई मिळाली. काय या आधी कधी अशी घटना घडली होती का? एवढं मोठं नुकसान झालं शेतकऱ्याचं पाहायला गेलं तर ताडपत्री सुद्धा खाली दिसती, पूर्ण जळून गेली. किती रुपयाचं नुकसान आहे? तलाठी आले, पोलीस आले, त्यांना काय पंचनामा केला? नाही, इथून बाहेर कधी असलं नुकसान घडलेलं नाहीये. इथं कधी असं झालं नाही. पोलीसवाले आले, आता पंचनामा केला साहेबांनी, सगळ्या गोष्टी केल्या. फक्त एवढं सांगणं की आता अशा गोष्टी जे घडल्यात इथून पुढे कधी अशा गोष्टी होऊ नये, कारण ह्या गोष्टी आता इथून पुढे ऊस येतं, सगळ्या गोष्टी येतात. असं जर पुढे गोष्टी अशा झाल्या तर पुन्हा शेतकऱ्यांना काय करायचं? आज 1 लाख रुपयाचं घेवडाचं नुकसान केलंय, असं पुढे जर झालंय तर ऊस येतं, सगळ्या गोष्टी येतात. पुन्हा नुकसान जर झालं तर पुन्हा आम्ही शेतकरी काय करू शकतात? शेतकऱ्याला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही आता पुन्हा. काय सरकारकडे मागणी असणार आहे? एवढंच आहे की सरकारला एवढीच विनंती आहे की आमचे नुकसान झालेलं त्याची भरपाई आम्हाला मिळावी. नक्कीच तुम्ही पाहू शकतात, जवळपास 1 लाख रुपयाच्या जवळपास हे नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन दाखल झालं होतं. त्यांनी पंचनामा देखील केलेला आहे. एकंदरीत यामध्ये या घटनेमध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का? शेतकऱ्याला खरंच नुकसान भरपाई मिळते का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकंदरीत या घटनेमध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळत राहतील, ते आपल्या समोर येत राहतील. कॅमेरामॅन संदीप सह मी अशोक आलमी, माऊली न्यूज नेटवर्क, खामगाव, बीड.